महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोंडविल समुद्रकिनारी भरती रेषेला लागूनच एका हॉटेलचे बांधकाम, CRZ कायद्याचे उल्लंघन, महसूल प्रशासन निद्रिस्त। श्रीवर्धन तालुक्यात सध्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत। महसूल प्रशासनाचे कोणतेही भय अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना राहिलेले नाही। ज्याला ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी बांधकाम करण्याचे उद्योग सुरू आहेत। असाच एक प्रकार श्रीवर्धन तालुक्यातील कोंडविल समुद्रकिनारी घडला आहे। या ठिकाणी कोयला नावाचे हॉटेल भरती रेषेवरच बांधकाम करून बांधण्यात आलेले आहे। याबाबत त्या ठिकाणची ग्रामपंचायत, तलाठी, सर्कल या कोणाचेच कसे लक्ष गेले नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे। ज्या ठिकाणी समुद्राच्या भरतीचे पाणी येते त्या भरती रेषेला धरून हे बांधकाम करण्यात आलेले आहे। सदर बांधकाम करणारा हा त्या ठिकाणचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे। सध्या आरावी कोंडविल समुद्रकिनारा पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणची वाळू पांढरट तसेच चंदेरी रंगाची आहे। त्यामुळे श्रीवर्धनहून दिव्यागरकडे किंवा दिव्यागरकडून श्रीवर्धनकडे येणारे पर्यटक आवर्जून या बीचवरती थांबत असतात। एकेकाळी निर्मनुष्य असलेला हा समुद्रकिनारा आता या ठिकाणी अनधिकृत बांधकाम बांधण्यात आलेली हॉटेल्स व स्टॉल्स यामुळे गर्दीने फुललेला पाहायला मिळतो। या समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या बहुतेक हॉटेल मालकांनी वन खात्याच्या जागेतून मार्ग काढलेला आहे, परंतु वन विभागाचे अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाहीत। काही महिन्यांपूर्वीच याच आरवी कोंडविल किनाऱ्यावरती बाहेरगावच्या काही नागरिकांनी येऊन स्टेज बांधून लग्न लावण्याचा प्रकार देखील घडला होता। मात्र अनधिकृत बांधकामाचे एवढे गंभीर प्रकार घडत असताना श्रीवर्धन महसूल विभाग कारवाई का करत नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।